हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर हा वार आहे सोमवारचा, टायमिंग दुपारचा होता आणि म्हणलं चला आजचं स्वयंपाकामध्ये भाजी काय करणार आहे तिथं शेअर केली आहे. तर भाजीसाठी काय नव्हतं, म्हणलं आता जे आहे त्याचीच भाजी केलेली आहे. तिथं 3 बटाटे आणि 3 शिमला मिरची घेतली होती आणि 2 वांगे, असं मिक्स भाजी आज केली होती. तर इथं मी भाज्या पहिल्या कट करून घेतल्या आणि 2 कांदे कट करून घेतले. तेल छान तापलं की तेलामध्ये मी अगोदर कांदा टाकलेला आहे. आता टोमॅटो कोथिंबीर पण संपलं होतं, राहिलं होतं आणायचं सांगायला मिस्टरांना. तर कोथिंबीर बी संपली होती आणि टोमॅटो पण संपलं होतं. म्हणलं आता आहे तेच टाकून पटकन छान अशी भाजी करून घेऊ. आणि छान झाली होती भाजी पण. तर इथं भाज्या वगैरे कट करून घेतल्या सगळ्या आणि इथं कॅरीबॅगमध्येच कचरा वगैरे असं भरून घेत असते कट केलेल्या भाज्या. आणि तर शिमला मिरचमधल्या बी सगळ्या काढून घेतलेल्या होत्या मी, बिया नव्हत्या ठेवलेल्या. अशा दरवेळेस तर नाही काढत, पण आज काढून घेतल्या होत्या सगळ्या. तर जास्तच बिया झाल्या होत्या किचन ओट्यावरती पण. आणि ते पण मग सगळा कचरा इथं भरून घेतला आणि चाकू वगैरे पण सगळं स्वच्छ धुवून घेतलं, कारण किचन सगळा स्वच्छ करून झालेला होता माझा. इथं भांडे वगैरे काय आता नव्हते मला, फक्त आता दुपारचं स्वयंपाकाचंच होतं जे आहे ते म्हणलं. पण स्वयंपाक राहिला होता. तर इथं मी किचन पण सगळा एकदा फक्त असं धुवून घेतलेलं आहे, कारण त्या शिमला मिरच्या बिया वगैरे सगळ्या पडल्या होत्या कट करताना. तर इथं धुवून घेतला आणि तोपर्यंत इकडं कांदा पण छान परतून घेतलेला आहे. तर मी जिरी मोहरी वगैरे काय असं टाकलं नाही, सिंपल अशीच भाजी केली होती. कांदा टोमॅटो पण नव्हता, कांदा छान तेलामध्ये टाकलेला आहे परतलं. कांद्याचा कलर थोडासा बदलला की शिमला मिर्च आणि बटाटा वांगं होतं, 3 भाज्या होत्या घरामध्ये शिल्लक. तर म्हणलं आता हेच टाकू आणि स्वयंपाक करू. तर इथं मी भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या 2 पाण्याने. आणि आता हे कांदा छान लालसर कलरचा झाला की भाज्या पण सगळ्या परतून घेतलेल्या आहेत. पाणी वगैरे काही टाकलं नव्हतं मी, थोडंसं पाण्याचा शितळा देऊन भाजी केली होती. आणि त्या भाजी परतून झाली की चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि दुसरे मसाले पण टाकले नव्हते काय, मीठ हळद आणि घरची चटणी, बस इतकेच मसाले असे टाकलेले होते. धना पावडर वगैरे असं काही टाकलं नाही. आणि घरची चटणी पण आता हे हळद टाकून घेतली आणि घरची चटणी टाकली होती. आणि मुगाची डाळ थोड्या वेळ भिजवली होती आणि ती पण टाकली होती. जास्त वेळ पण नाही, थोड्या वेळ पाण्यातून अशी स्वच्छ धुवून घेतली, थोड्या वेळ ठेवली आणि मग लगेच ती टाकली होती मुगाची डाळ पण. आणि थोडासा पाण्याचा शिताडा देऊन इथं मी अशा 3 मिक्स भाज्या, शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चाललं असतं, पण मी थोडीशी मुगाची डाळ टाकली होती भाजीसाठी. आणि अशा सुक्या भाज्यांबरोबर मुलांना चपाती वगैरे आवडती, पण आता मी भाकरीच केल्या होत्या. म्हटलं आता भाकरीच करू, पटकन पण होईल भाकरी त्यामुळं. आणि इथं थोडीशी मुगाची डाळ, जास्त वेळ पण नव्हती भिजली, थोडीच होती, म्हणजे थोड्या वेळ भिजवली होती, स्वच्छ धुवून अशीच ठेवली होती. आणि म्हणलं आता ही पण टाकू मुगाची डाळ पण. आणि थोडासा पाण्याचा शिताडा दिलेला होता भाजीवरती, जास्त काय असं म्हणजे पाणी वगैरे टाकले नाही, मुगाची डाळ टाकलेली आहे म्हणून फक्त थोडासा पाण्याचा शिताडा देऊन सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता ही झाकून ठेवलं होतं. आणि शिमला मिरची पण अर्धा किलो आणली होती, त्यातल्या मी 2-3 ठेवल्या होत्या अशाच. आणि थोडे वांगे पण होते, त्यातले पण 2 वांगे शिल्लक ठेवले होते. तर थोड्याशा अशा भाज्या पण कधी मी अशा जास्त असल्या तर शिल्लक ठेवत असते, तर होती एखादी भाजी. मिक्स भाज्या पण छान होतात अशा केल्या की, त्याच्यामुळे मी अशा भाज्या ठेवत असते आणि होतात मग अशा भाजी वगैरे काय नसते कधी तर करत असते. तर इथं मी तवा पण तापण्यासाठी ठेवला आहे आणि आता ज्वारीची भाकर करणार होते. भाकरी मुलं जास्त खात नाहीत, चपातीच मुलांना जास्त आवडती. अशा रस्सा वगैरे असला ना भाजीबरोबर मग भाकर आवडती. सुक्या भाजीवर बरोबर भाकर नाही आवडत मुलांना, माझे जास्त खात नाहीत. पण तरी पण मी आज इथं भाकरीच केल्या होत्या. म्हणलं 4 अशा भाकरी करून घेऊ, म्हणलं 4 भाकरी बास होतात. 4 किंवा 5 भाकरी जास्त करत असते, कारण थोड्या मोठ्या भाकरी करत असते त्यामुळं. तर इथं छान अशी भाजी, मिक्स भाजी केली होती, शिमला मिरची, वांगं आणि बटाटा. आणि भाकरी करून झाल्या होत्या. दुपारी मिस्टरांनी येताना भजे पण आणले होते. तर छान दुपारचं जेवण असं सगळ्यांनी केलं. आणि हा आहे संध्याकाळचा टायमिंग. पुढं काही मी जास्त ब्लॉगच केला नाही, मला जमला पण म्हणजे नाही. म्हणलं आता संध्याकाळचं छान असं पुरी आणि भाजी करू. तर मी इथं ना चपाती अशी लाटून वाटीने असं पुऱ्या करून घेतल्या होत्या. आणि म्हणलं तर अशा पण छान फुगल्या होत्या पुऱ्या आणि छान झाल्या होत्या. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी केलं होतं पनीर आणि वाटाणा
ची भाजी केली होती आणि अशा छान पुऱ्या केल्या होत्या आणि भात केला होता. भातामध्ये खडा मसाला टाकून भात केला होता. तर संध्याकाळचं जेवण असं छान केलं होतं म्हणलं आता सगळ्यांना. आणि तर सगळे मिस्टर मुलं सगळेच आले होते. सोबतच संध्याकाळचं जेवण करण्यासाठी घेतलं होतं. तर प्लेट वगैरे घेतल्या होत्या, पाणी वगैरे घ्यायचं राहिलं होतं. मिस्टर म्हणले येताना घेणारच होते, त्यामुळं तोपर्यंत इकडं मी ताटं वगैरे सगळ्यांना केले होते आणि वाढत पण होते. तर इथं मी अशा छोट्याच प्लेटी घेतल्या होत्या, असं मोठ्या प्लेटीत दिल्या नव्हतं. आणि पुऱ्या पण दिल्या होत्या. तर आजच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या वाटाणा पनीर आणि पुरी भात असं केलं होतं. हा वार आहे मंगळवारचा. तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं सकाळपासूनच सगळं असं. तर पाऊस पण झाला होता भरपूर असा. तर ही पण एक क्लिप घेतली होती. हॅलो, नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे बघा मंगळवार. आता दुपारचा टायमिंग झालेला आहे. आज स्वयंपाकामध्ये सांबार केलेला आहे, सिंपलचा छान असा सांबार आणि भात आजच्या दुपारच्या जेवणात हेच केलेलं आहे. तर म्हणलं चला सकाळी ब्लॉगला सुरुवात केली नव्हती, आता थोडंसं ब्लॉगला सुरुवात करू. रेसिपी पण शेअर करणार होते सांबारची, पण लाईट गेली होती. आजचं वातावरण सगळं पावसाचं, काय पावसाळा सुरू झाला असं वातावरण झालं आणि 12 वाजता पाऊस पण आला होता. लाईट पण गेली होती थोड्या वेळ आणि त्यामुळे मी काही रेसिपी शेअर केली नाही. तर छान आजचं दुपारच्या जेवणामध्ये सांबार केलेला आहे, भात केलेला आहे आणि मिस्टर पण आलेले जेवण करण्यासाठी. तर जेवण पण करून घेणार आहे आणि या तुम्ही पण दुपारचं जेवण करण्यासाठी. आणि आता ब्लॉगला पण म्हणलं सुरुवात करू. तर आज काय केलेलं आहे ते पण शेअर करते. तर सांबार केलेला आहे छान असा भोपळा आणि बस भोपळाच टाकलेला आहे, बाकी दुसऱ्या काय भाज्या वगैरे टाकल्या नव्हत्या, फक्त भोपळा टाकून छान सांबार केलेला आहे आजचा. आणि भात पण झालेलाच आहे. गॅस पण बंद करून बारीक गॅसवरती ठेवला होता. लवकर नाही केलेला, उशिराच केलेला आहे. म्हणलं दुपारचं जेवण करायचं आहे, सांबार भात करायचं आहे. गरम असलं की छान वाटतं खाण्यासाठी, लवकर करून ठेवण्यापेक्षा थोडा उशिराच केलेला आहे सांबार पण. आणि तर आता जेवण करून घेतो, मुलं पण आणि मिस्टर पण. आता मुलं काय आज कॉलेजला वगैरे गेले नाहीत आणि क्लासला पण आज गेला नाही मुलगा, असं आहे. कॉलेजला पण नाही गेला आणि क्लासला पण नाही गेलेला. अजून ॲडमिशन चालूच आहे कॉलेजचं, त्यामुळे इतकं काही नाही. ॲडमिशन करायचं आहे, फॉर्म वगैरे भरलेला आहे. कालचा शेवटचा दिवस होता. ॲडमिशन झालेलं आहे, त्याचं फी वगैरे भरायची राहिलेली आहे फक्त. आणि झालं मग ॲडमिशन तर झालेलंच आहे कारण शेवटचा दिवस होता काल. ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. फीची तारीख 2 दिवसापर्यंत आहे, आज आणि उद्याची. तर फी पण भरायची आहे त्याची. आणि आता जरा जेवण करून घेतो. आणि तर इथं दुपारच्या जेवणामध्ये छान असा सांबार केला होता आणि भात केला होता. आजचं जेवण सिंपलच केलं होतं, भात सांबार. आणि आजचं माझं जसं जमलं तसं मी रुटीन शेअर केलेलं आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.